कीर्ती
कहता वार्ता विघ्नाची
नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आज आपल्या प्रत्यक्ष उपस्थित नाही, परंतु त्यांच्या आठवणी, संस्कार व योगदान आपल्या जीवनात कायम राहण्याचे अन्नपूर्णा परब, संजय सावजी, रवींद्र पराळकर, संजय कोळंबकर, नारायण म्हैतकर, प्रभाकर जोशी, सुरेश ठोणेकर, काका देऊळकर या सर्वांच्या आत्म्यात शिवशांती लाभो आणि त्यांच्या आठवणी आपल्या सदैव प्रेरणा देत राहो हीच ईश्वराची प्रार्थना करून आता फलाभीम दशावतार नाट्य मंडळ आपल्यासमोर सादर करत आहोत एक गणेश भक्तीवर आधारित नाट्यपुष्प गोमाई गणेश, गोमाई गणेश, गोमाई गणेश. सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण कालच आपल्याला विनंती केली होती आणि त्याप्रमाणे आपण उपस्थित राहिला, त्यामुळे आज वेळेतच कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.
अरे वा! पाताळ भवनाच्या राज्य सिंहासनी पाताळ भवनाचा सम्राट राजकर्ता कुटिलाक्ष विराजमान झाला आणि प्रत्येकाच्या मुखातून शब्द म्हटले, हे राजकर्त्या कुटिलाक्ष, तुझा जय जयकार असो, जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. मन समाधानी झालं. होय, कारण प्रत्येक युद्धात आम्ही विजय मिळवला आणि त्याच विजयाची विजयी पताका प्रत्येक देशामध्ये आम्ही फडकवली. पण विचार करतोय तो एकच, माझ्या जीवनात अनेक प्रसंग निर्माण झाले. प्रत्येक प्रसंगाला मी धैर्याने तोंड दिलं. एवढंच नव्हे तर माझ्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, पण त्यातील काही गोष्टींचं स्मरण झालं की हृदय कसं हादरून जातं, तर भयाची आग कशी मस्तकाला जाऊन भिडते. याला कारण कोण असेल तर ते मृत्यूलोक आणि मृत्यूलोकातील तो राजकर्ता वज्रभाऊ होय. वज्रभाऊ म्हणजे मृत्यूलोकातील एक शक्तिशाली एक योद्धा म्हणत समजून गेला होता. पण ज्या वेळेला आमचे पिताश्री अर्थात वज्रघोष पाताळ भवनाचे सम्राट म्हणून ओळखले जात होते, पण त्या दीर्घ भाऊने केलेली प्रतिज्ञा कोणती असेल तर मृत्यूलोकातील शक्तिशाली राजकर्ता मी आहे आणि मला जो कोण पराभूत करेल त्याला या विश्वात महाशक्तिशाली म्हणून ओळखलं जाईल. ही घेतलेली शपथ होती त्या मृत्यूलोकातील दीर्घ भाऊची. पण मला एकच सांगायचंय, आधी माझ्या पिताश्री प्रतिज्ञा केली, मृत्यूलोकावर आक्रमण करावं आणि आपण शक्तिशाली बनावं. नियोजन ठरला, मृत्यूलोकावर आक्रमण केलं गेलं. पण त्या वेळेला माझ्या पिताजीने मृत्यूलोकावर आक्रमण केलं. त्या वेळेला सर्व राजकर्ते एकत्रित झाले आणि बघता बघता माझ्या पिताजींवर हल्ला झाला आणि त्याच जे घडलं ते घडलं. माझ्या पिताजींचा नाश झाला. सुडाने सूड पेटला, मनात वैरत्व निर्माण झाला आणि सूड उगवण्यासाठी आज प्रत्येक दिवस मी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. एकालाही सोडणार नाही, प्रत्येकाचा सूड उगवला जाईल. पण ही गोष्ट माझ्या पिताजीनं केली ती मला करायची नाहीये. कारण प्रत्येक वेळेला युक्तिडाव खेळायचंय, विचारपूर्वक प्रत्येक पाऊल मला टाकायचंय. कारण त्या मृत्यूलोकात असणाऱ्या प्रत्येक राजकर्त्याचा वध मला करायचोय. यासाठी क्षणभर राजसिंहासनावर विराजमान होणं हे योग्य ठरेल. चंद्रभाऊ, अरे कित्येक दिवसांनी आपली भेट होते. ये
समाधान वाटलं. मित्रांनो, तुझी भेट घेतली मला ना आनंद वाटू लागला. म्हणूनच काही क्षण तुझ्या समवेत बसावं हीच इच्छा. या मित्रा, या रिक्त आसनावर विराजमान हो. कित्येक दिवसाची कुतकुत आपल्याला करायची आहे. या मित्रा. त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. या त्रैलोक्यात म्हणजे अतल वितल सुतल तलातल महातल आणि पाताळ या सप्त पाताळांपैकी या पाताळापर्यंत माझे येणे झाले. का आणि कशासाठी असे तर या पाताळ नगरीचा राजकर्ता राजा कुटिलाक्ष याची भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. मग यावेळी विलंब न करता कुटिलाक्षास हाक देणं हेच योग्य. नारायण वाढलेली दिसते. अहंकाराचं वादळ गोंगावू लागले. मग यावेळी असंच करावं. नारायण
तरी मारा नाही तर मला तरी मारा. काय नारदा! काय झालं? पाताल भवनाच्या राजदरबारात तू आहेस. हा. प्रत्येक शब्द कसा विचारपूर्वक उच्चारायचा आहे निश्चितच. गणी म्हणावं. विचारपूर्वकच शब्द वापरतोय. यावेळी मला सांग, या ठिकाणी माझं येणं झालंय. यावेळी तू अगोदर मला एक सांग, काय ते? सत्ता कोणाची रे? तुझी, अधिकार कोणाचा? तुझा. मग या राज्य सिंहासनावर कोणी विराजमान व्हावं? मी. हा मी. मोठ्या इच्छेने इथपर्यंत आलायस ना? होय. तुला वाटतंय पाताळ भवनाचा राजकर्ता कुटिलाक्ष हा. तुझं स्वागत करेल? होय. विसरून जा. अरे वा. स्वागत होणार नाही. स्वागत होणार नाही. आल्या पावली निघून जायचंय तुला. काय म्हणतोय तुला? ज्या ज्या वेळी या पातळ गुणापर्यंत माझं येणं झालंय ना, त्या वेळी आगळं वेगळं स्वागत तू माझं केलंय. पण आज आगळं वेगळं स्वागत नव्हे ते नव्हे. पण मला सांग रे, आज तुम्ही दोघंच दिसतायत. अरे मुने, हा. तुमच्या बोलण्याचा अर्थ मी समजू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच, लहान असताना दुडू दुडू धावणारी, काका काका म्हणत माझे मागे येणारी. आलं माझ्या लक्षात. हा. नारद मुनी, हा. लहानपणी दुडू दुडू धावणारी आता लहान नाही राहिली. काय म्हणतोय? कलेनं ती मोठी झाली. कलेने मोठी अरे, होती. नुसती मोठी नाही झाली, हा. तर आता ती उपवर झाली आहे. काय म्हणतोय कुठीला? हो. मग असं असेल तर मला सांग रे, तिच्या काही लग्नाचा विषय? लग्नाचा विषय. पण मला एक सांग, काय ते? स्वर्ग मृत्यू पाताळ हा. या ठिकाणी तिन्ही ठिकाणी गमन करणारा नारद मुनी तू. निश्चितच. मग त्या कुटिलाशी विवाह साजरा होण्यासाठी योग्य वर तुझ्या बघण्यात कोणी आहे का? या त्रैलोक्याच्या ठिकाणी माझी भ्रमंती. यावेळी या त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. निश्चितच माझ्याकडे अनेक वर आहेत. पण मला सांग रे, यावेळी वराचं विचारतोय, पण पहिलं मला कुटिलाला पाहायचंय. बरोबर आहे. तुला वधूला साधेला पाहण्यात तर एवढंच वर शोधायचा. सत्य असतं. आणि वधूला जर तुला पाहायचं असेल तर या वेळेला हा राजकर्ता आपल्या भगिनीला हाक देतोय. कोण का कुटिले? हा तुझा दादा तुला प्रेमाची हाक देतोय. जशी असेल तिथून निघून ये. प्रेमाची दिलेली हाक आणि त्या हाकेला कोणताही विचार न करता तू इथपर्यंत आली आहे. शिवानी मंगल करूचा या दादाचा तुझा आशीर्वाद आहे. हो. आणि इथे येऊन पाहते तर काय प्रत्यक्ष तुमचं केलेलं झालंय. आशीर्वाद सदैव सुखी राहा. समजलं पाहिजे. आज या ठिकाणी तुमची वेळ झाली. जणू काही परमेश्वर तिथे आलाय. आणि आज ज्या ज्या वेळी इथे यायची ना त्या त्या वेळी माझ्या दादाला नमस्कार करू. त्याचा मंगळाचा आशीर्वाद मी घेऊन माझं मन समाधानी करायचं. पण आज मन समाधानी होणार आहे की तुमचं मन.
आणि एवढंच नव्हे तर आता माझं मन एकसारखं याच्याजवळ ओढ येऊ लागलं आणि सांगू लागलं की या चरणांची बिलगावं आणि जगसेवा करू हवा तसा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा याच्यासाठी ही क्रीडा चरणी नतमस्तक होते. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. चरणी अरे कुठले मंगळतऱ्याचा आशीर्वाद तुझ्या सदैव माझ्या पाठीशी आहे. समाधान तरी झालं. हवा तसा आशीर्वाद इथून मिळालाय. अजून काय हवंय? सारं काही मिळतंय. पण दादा मला सांग, आशीर्वाद तुम्हाला काही नका दिला. पण तरी का तुझ्या मनात काहीतरी चाललंय. माझं काही चुकलंय का? कुठले हा? एकाएकी मी तुला हात दिली, क्षणाचाही विलंब न करता इथपर्यंत तू आले. मलाच कळलं नाही. मग तुला हात घेण्याचं कारण कोणतं असेल तर हे पहा, हे नाना मुनी आहेत. हो. त्याने पाहिलं ना. आणि इथं पाहिल्यानंतर त्यांचा आशीर्वादही घेतला. मग एकाएकी मला हाक का बरं दिली यांनी? देवश्री, का मला पाहिजे? कुठले हे इथपर्यंत आले, हा? तुझी चौकशी झाली. हो? त्यांना मी म्हणालो कुटीला आता लहान नाही राहिली, कलेनं मोठी झाली. नुसती मोठी झाली नसून आता उपवर सुद्धा झाली. तिच्या विवाहाचा विचार मी करतोय. विवाहाचा विचार म्हणजे जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत दादा तू स्वस्त बसणार नाहीये. नाहीये. पण मला एवढ्यात लग्न कुठं करायचंय? अगं हा? कुठले हा? काय झालं? संधी संधी? संधी चालून आलीये. कोणती संधी? कळवू नकोस. म्हणजे जा दादा जा, लग्नाचा विषय काढतोय. हो. मग यावेळी तुझी जर इच्छा असेल तर तुझा विवाह स्वयंवर पद्धतीने लावूया. काय? अहो पण मला सांगा, हा. मी जर का दादाला सांगितलं मला लग्न करायचंय सवारी पद्धतीनं, मग हे ऐकून तो नकारच देणार आहे. का म्हण? कारण कारण एकच आहे. कोणतं? स्वयंवर म्हटलं की अनेक
अनेक संकट त्या ठिकाणी निर्माण होतात जाणतोय. अनेक विघ्न येतात मग असं असून सुद्धा स्वतःहून कोणी संकट ओढून घेईल का मग असं जर असेल कुठे हा त्यावेळेस यावेळी स्वयंवर म्हणजे तुझ्या मनपसंतीचा स्वयंवर विवाह करूया. असं हो. मग ठीक आहे सांगते मी दादा दादा थांब थांब कुठले काय झालं पहिलं मला हे कथन कर काय या नारदाने तुझे कांचन कुठले ऐकला तसं काही झालं जिथे नाही जातो तिथे सर्वांचे कान फुटतो वा वा वा. तसं नाही आहे ना तसं काहीच हा, नाही मग आता तुझ्या मनातली इच्छा मला पूर्ण कर. माझी इच्छा एकच आहे ज्या ऐश्वर्यात मी नांदते ज्या सुखात मी वावरते ना ते सुख मला प्राप्त झालंय त्या आयुष्याच्या आतापर्यंत असंच माझ्या जवळ राहणार आहे पण एकच इच्छा आहे अशी आणि कोणती ती इच्छा काय माहितीये का ती इच्छा माझ्या दादाला नक्कीच पूर्ण करायची आहे अगं सांगून तर बघ माझी इच्छा एकच आहे की मला लग्न करायचं आहे आणि ते लग्न स्वयंवर पद्धतीनं हे कुठले काय झालं दादाने तुला शब्द दिला तुझी इच्छा परिपूर्ण होईल याचा अर्थ हा नव्हे स्वयंवर पद्धतीने मी तुझा विवाह करते. म्हणजे एकच काय आजपर्यंत ज्या ज्या वेळेला विश्वात स्वयंवर पद्धतीचे विवाह झाले का? त्या प्रत्येक विवाहात विघ्न निर्माण झाली काय आणि माझ्या भगिनीच्या विवाहात कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याचा विचार मी करतोय पण ऐक तरी माझं स्वयंवर यायच्याच तरी तुझ्या मनात असे संकट निर्माण झाली की स्वयंवर ठिकाणी अनेक संकट येऊ शकतात बरोबर आहे संकट येऊ शकतात पण मी आज जो निर्णय घेतलाय माझ्या मनात ही इच्छा मी निर्माण झाली आहे ना ती स्वयंवर पद्धती आहे आणि ती स्वयंवर पद्धत कोणती असेल तर मनपसंतीचं स्वयंवर मनपसंतीनं मी माझ्या वर निवडणार आहे म्हणजे आगळी वेगळी मन पसंतीने तू एका वराचा स्वीकार करणार स्वयंवर असणार आहे ते मनविरहित असणार आहे पण रहित हा तुझ्या पतीचा तू स्वीकार करणार हो त्या ठिकाणी कोणताही पण नसणार मनपसंतीचं असणार मग ऐक कुठले काय? हा पण रहित विवाह सोहळा हा? साजरा होण्यासाठी हा कुठल्याही कमी पडणार नाही काय आहे तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मी सिद्ध आहे समाधान वाटतं हे तुझ्या बाबतीत झालं हा? पण मुनिवान विवाह म्हटला की त्याला मूर्त येतो अर्थातच मग सांगा असा कोणता मूर्त आहे ज्या मूर्तावर माझ्या भगिनीचा मी विवाह करू शकतो पुढील लक्ष मग या विलंब न करता परवाचा येणारा शुभमुहूर्त काय? त्याच मुहूर्तावर तुझ्या बहिणीचा शुभमुहूर्त करूया. राम कुठले परवाचा येणारा शुभमुहूर्त आणि त्या शुभमुहूर्तावर माझ्या कुटिलेचा विवाह होणार मुहूर्त चांगला आहे ना निश्चितच कोणताही विघ्न येणार नाही ना नाही येणार. मग नारद मुनी ऐका परवाच्या मुहूर्तावर योग्य त्या वेळी तुम्ही येऊन शुभमंगल सावधान करायचंय होय. माझी प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण करेन प्रत्येक ठिकाणी जाऊन विवाहाचं आग्रहाचं निमंत्रण मी प्रत्येकाला पोचवेन निश्चितच. ती माझी जबाबदारी असेल पण तुमची जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची आहे अर्थातच. पण दादा आज या ठिकाणी मी काहीतरी पूर्ण करतो माझं लग्न एकाएकी ठरलंय आणि हे लग्न माझं ठरलंय ना स्वयंवर पद्धतीनं हे सगळ्या माझ्या सगळ्यांना माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला कळायला हवंय याच्यासाठी आज लगबगीनं मीही जाते आशीर्वाद दे, आशीर्वाद हे कुठले आहे. सत्याचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे कुठे लक्ष? यावेळी निमंत्रणाचा विषय तू काढला. हो निमंत्रणाचा विषय जर तू काढलाच असशील हा मला सांग काय ते कोणाकोणाला निमंत्रण देणार आहे? पाताळ भवनातील प्रत्येकाला आग्रहाचं निमंत्रण पाठविणार आहे हा म्हणजे मुलगा. फक्त तू आता कोणापर्यंतच निमंत्रण पाठवणार आहे. म्हणजे तुझ्या एक लक्षात येत नाहीये मृत्यू उन्हाच्या ठिकाणी तुझा राहणारा परम मित्र त्याला निमंत्रण देणं तू विसरतोय. अरे हो नारदा बरं झालं
केलीस होय ना? मृत्यू लोकांच्या ठिकाणी माझा परममित्र राहतो हा. ज्याला या विश्वात हेमव्रत या नावाने ओळखले जातात. मग क्षणाचाही विलंब करणार नाही. मृत्यू लोकात सुद्धा माझ्या प्रजाजनातील काही जणांवर जबाबदारी सोपेल आणि माझ्या परममित्राला हेमव्रताला निमंत्रण देण्यासाठी मी तत्पर झाले. यापूर्वी कुटिलाक्ष ऐकून घे. विवाहाच्या पूर्वी सारी तयारी व्यवस्थित पार पडायला हवी. ज्यावेळी मी इकडे येईल सारी तयारी व्हायला पाहिजे. निवास घेतलेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण करेन. पण वेळेचं भान मला सुद्धा असू द्या. परवाच्या मुहूर्तावर योग्य त्या वेळी या ठिकाणी येऊन शुभ मुहूर्तावर माझ्या भगिनीचा विवाह झाला पाहिजे. कुटिलाला आशीर्वाद देण्यासाठी मी इथपर्यंत तत्पर होईनच, पण माझी कर्तव्य पार पाडण्यासाठी मला आता यावं लागेल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असेल. ओम नारायण. भगिनीचा स्वयंवर आवडला, आनंद वाटू लागला. पण एकच गोष्टीचं वाईट वाटतंय. अरे झालं तरी काय? ज्यानं कुळाला कलंक लावण्याचा कारण ठरला, त्याच मानवी राजकर्त्याला तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात तू बोलवायला नको होतंस. हे चंद्रभाऊ, या पातळ भवनातील तू जसा माझा मित्र आहे, त्याचप्रमाणे मृत्यू लोकातील हेमव्रत सुद्धा माझा जीवाभावाचा मित्र आहे. आणि मित्र या नात्यानं त्या हेमव्रतला मी स्वतः निमंत्रण घेऊन जाईन. असेल तुझा मित्र, पण एक गोष्ट विसरलायस. जो तुझ्या बापाच्या नाचाला कारणीभूत ठरला, जो आम्हा पूर्वजांच्या नाचाला कारणीभूत ठरला, काय ऐकतोय? त्याच मानवी राजकर्त्याला तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात तू बोलवायला नको होतं. हे कुटिलाक्ष, पाताळ भवनाचा सम्राट मी आहे. पण एक लक्षात ठेव, गत काळातील गोष्टींना उजाळा देऊन वर्तमान काळात त्याची आठवण करून माझ्या भगिनीच्या विवाहात कोणतंही संकट येऊ नये याचा विचार मी आज करतोय. तुला मागील गोष्टीचा विचार करायचा नसेल, पण तू एक गोष्ट विसरलाय. तुझा पिता या मृत्यूलोकाच्या ठिकाणी प्रत्येक मानवाची कत्तल, प्रत्येक मानवाचा शिर धडावेला करत असताना त्या मानवी राजकर्त्यांनी जर काय केलं असेल तर एक योजना आखली आणि त्याच योजनेत तुझा मित्र म्हणजे हेमव्रत देखील सामील होता. आणि त्याच हेमव्रताने जर काय केलं असेल तर तुझ्या पित्याला त्या बाजूला घेऊन तुझ्या पित्याला जेवण केला. एक लक्षात ठेव, मैत्रीचं नातं होतं म्हणून प्रत्येक शब्द मी तुझा ऐकून घेतला. पण या ठिकाणी तुझ्या शब्दावर काडी मात्राचा विश्वास नाही माझा. नसेल तुझा विश्वास, पण हे आमच्या पूर्वजांच्या बाबतीत झालं, ते आम्हा दानवाच्या बाबतीत होऊ नये यासाठी मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण तुला जर ऐकायचं नसेल तर मी तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात स्वतः वर म्हणून उपस्थित राहील. ठीक आहे. पण एक लक्षात ठेव, मी सुद्धा पाताळ भवनाचा सम्राट
माझ्या बहिणीच्या स्वयंवरासाठी राजदरबारात बोलावलेला असा रे असा ऐका हो ऐका. जे जे नवरे लग्नाचा बाशीन गुडघ्यात बासून बसलेले असत त्यांच्यानी उद्या सगळ्यांनी स्वयंवरात यावा रे यावा ऐका हो ऐका. आणि जे जे औशी म्हणतात माझं सोन्यासारखं पोर असा पण त्यांचा काय लगीन जाऊना नाही त्या औशींका मी सांगू इच्छित या जरा पाठवा त्यांका स्वयंवरात चान्स लागा शकता बाकी काय नाही हो ऐका हो ऐका कान देव ऐका. जे जे स्वप्नात बघतात स्वप्न सुंदरी स्वप्नाचे जे स्वप्न सुंदरी बघतात स्वप्नात येऊन माझ्या गळ्यात हार घालतलो कसो हार पुष्पहार त्यांच्यानी ना स्वप्न बाजूक ठेवा आणि उद्या स्वयंवरात यावा म्हणजे कसा तुमचा लगीन लागात आणि म्हाताऱ्या शेतकऱ्याची काळजी करू नको कारण उद्याचा लगीन ना त्याच्यात महाराजांनी कसलीच अट ठेवलेली नाही त्याच्यामुळे ऐका हो ऐका कान देव ऐका. ऐका हो ऐका कान देव ऐका आणि लग्न नाही झाले त्यांच्यानी कानात तेल घालून ऐका. दरवेळी आपणा कोणतरी निमो जवान म्हणून बोलवत निमो जवान कधी बोलवत त्यांच्यानी उद्या स्वयंवरात यावा परत तुमका निमो म्हणून कधी बोलवचे नाही म्हणून सांगतोय ऐका हो ऐका कान देव ऐका. या गावाची दवंडी माझी झाली आता मी इथून कोळंबात जातोय ऐका हो ऐका. देवाश्री गणपती गजानना तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी हा अवंती नगरीचा राज करता राजा हिमरत देवा सादरणीय प्रणाम करतो आहे. अस्थिर जीवितम लोके अस्थिरेति धन यौवने अस्थिर पुत्र दाराक्ष धर्म कीर्ती स्थिरम. प्रत्येक माणसाचं जीवन हे अशाश्वत आहे. माणसाजवळ असणारं धन अशाश्वत आहे. माणसाचं तारुण्य पुत्र आणि पत्नी अशाश्वत आहे. मग या जगात शाश्वत काय? माणसाने आचरणात उतरविलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजित होण्यासाठी अगदी आज विदितोवर आम्ही जगतो आहोत. शांतितुल्यम तपोनास्ति न तु शांती परमस्कम नाती दृष्टा परिवारधिन्न धर्मोदया परहा. क्षमेसारखा तप नाही, दयेसारखा धर्म नाही आणि
तृषेसारखा महारोग नाही. या तिन्ही गोष्टींचा अगदी यथासांग विचार करून या अवंती नगरीच्या राजसिंहासनी आम्ही अधिष्ठित झालो. ज्याने या अवंती नगरीचा दैदीप्यमान किरीट आमच्या मस्तकी प्रदान करण्यात आला, तर दिनापासून लेखणी अर्पणी आणि लगाम हिराळण्याचे सूत्र हाती धरून या लाख प्रजेला न्यायदान करण्याचं कर्तव्य आम्ही करत आलो आहोत. न्यायाच्या ठिकाणी आतापर्यंत केव्हाही अन्याय केला नाही. एवढंच नव्हे तर या माझ्या लाख प्रजेला कोणत्याही गोष्टीची न्यूनता भासू नये याच्याकरिता आम्ही जाती दीक्षेने लक्ष देतोय. आणि म्हणूनच धान्याची कोठार, धेनूंची खिल्लार आणि द्रव्याचे भांडार यांचे दरवाजे आम्ही सदोदित आमच्या जनतेसाठी उघडे करून ठेवले. प्रत्येकाच्या मुखावाट्या शब्द निघतायत, राजकर्ता असावा तर राजा सारखा. खरोखरच मन समाधानी होते. आणि या समाधानाला कारण काय असेल तर एकच, आमच्या मातृपितृ देवतेच्या मुखातून निघालेले शब्द. मोत्याच्या हारांनी माणसाचं सौंदर्य करून दिसतं, पण कामाच्या हारांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध होत असतं. आणि तेच कर्तृत्व तुला तुझ्या जीवनात परिपूर्ण करायचं आहे. मातृपितृ देवतेच्या मुखातून निघालेले ते शब्द आणि त्यांची तत्व आजही आमच्या प्राणापलीकडे आम्ही सांभाळू लागलो. खरोखरच परस्त्री माते समान, परधन वमना समान आणि परनिंदा प्राण गेल्यासही करू नये. आणि हे परमेश्वरा, ही सारी किमया कुणाची असेल तर फक्त तुझी आणि तुझी. या मानवतेला सदैव सुख आणि सुख मिळू दे एवढीच तुझ्या चरणी राजा हिमरथची सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. मानवतेला जगी सुख मिळो. या गोष्टीची ओळख ना कल्पना मला नाही, पण आपल्या सर्वांगाचं निरीक्षण करतोय त्यावरून एकच ध्यान येते, या मृत लोकातून आपल्याला आपला परिचय माझं धुनात माझं वास्तव्य अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ ज्या सप्त पाताळात दानवेश्वरांचं वस्तिस्थान. आपले नाव चंडबाहू. चंडबाहू येण्याचं प्रयोजन एकच या समस्त नरभूमीवर स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं इथपर्यंत आलोय. मानव सम्राट कर्तृत्व नेतृत्व
नेतृत्व आणि अस्तित्व मागून केव्हाच मिळत नाही. वाम मार्गाचं अवलंबन करून कधीही ते प्रस्थापित करण्यात येत नाही. सन्मार्गाचा अवलंब करा, इच्छित ध्येय निश्चितच पूर्ण होणार आहे. राजा योग्य ते बोललास. कर्तृत्व नेतृत्व आणि अस्तित्व कधीही मागून मिळत नसतं, पण जे मागून मिळत नाही ते स्वतःच्या सामर्थ्यावर मिळवण्यासाठी प्रयत्न आहे. सम्राट, प्रत्येक व्यक्तीनं सामर्थ्याचा नेहमी सदुपयोग केला पाहिजे. दुरुपयोग केव्हाच करू नये, कारण दुरुपयोग करून मिळवलेलं अस्तित्व शेवटच्या क्षणापर्यंत कधी नाही टिकलं तरी चालेल, पण ते माझ्याकडे नाही. ते मिळवल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही. आणि जर टिकवायचं नसेल तर मिळवण्याचा प्रयत्न का करतो आहे, तर चालता होय तो. जे माझ्याकडे नाही ते मिळवण्यासाठी इथपर्यंत आलोय आणि ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही. मग दुसऱ्याच्या अधिकारावर जबरदस्तीने मात करण्याचा हक्क तुला कोणी बहाल मी केला? स्वतःच्या सामर्थ्यावर आलोय आणि स्वतःच्या सामर्थ्यावर जे मला प्रस्थापित करायचंय ते साध्य करणार. सामर्थ्याचा दोडावर उड्या मारू नकोस. अति आत्मविश्वास हा आत्मनाशाला कारणीभूत ठरतो. तुझा अंतकाळ समीप आल्यामुळे तुला सुचलेली ही विपरीत बुद्धी आहे. या बुद्धीच्या हारी जाऊ नकोस, तर चालता होय तो. राजा, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही. मग हा राजकर्ता राजा हेमरथ तुझ्या नेत्रासमोर आहे. अरे वक्तव्याचा भोगता नव्हे, तर कृतितम शास्त्रे शस्त्रम प्रतिशस्त्रम ही माझी धर्मनीती आणि आहे. राजा, त्याच नीतीप्रमाणे मीही चालतो. जो माझं अस्तित्व मान्य करतो त्याला जीवनदान, आणि जो माझ्या अस्तित्वाला नकार देतो त्याचा शेवट करत असतो. शेवटी युद्धाचा आवाज तुम्हाला येतोय. शंखनाद गगनाला जाऊन मिळतोय. स्वीकारला तुझा आवाज. शंखनाद भिडला नभात. शंखनाद भिडला नभात. राजा, ते कधीही शक्य होणार नाही.
वडिहाला वीर आणि वीरीला प्रेम बनवून प्रत्येकाचा शेवट करावा लागतो. त्याचप्रमाणे तुझी स्थिती करेल. राजा पुन्हा येईल. आव्हानाचे उद्गार यावेळी तुझ्या मुखारवाटे बाहेर पडतायत, पण तुझ्या या आव्हानालाही माझं प्रति आव्हान आहे. भविष्यात केव्हाही कुठाही कसाही आहे का भात तळहाताच्या फळाप्रमाणे दानव सम्राट, कितीही प्रयत्न करा, तुमचे प्रयत्न आणून पाडण्याचं सामर्थ्य या राजकर्त्या हिमरथच्या अंगी नक्कीच आहे. हो, माझा मित्र कुटिलाक्ष याचं निमंत्रण आम्हाला आलेलं आहे. तिची बहीण कुटिला तिचा मनपसंतीचा स्वयंवर आहे आणि त्याच निमंत्रणाचा मान राखून यावेळी या भूमीचा त्याग करून त्या पाताळ भुवनापर्यंत स्वयंवरासाठी मला निघालो. माझ्या भगिनीची इच्छा स्वयंवर पद्धतीने विवाह व्हावा, यासाठी आम्ही आमच्या अडचणी अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या पार पडली आणि आज आहे तो शुभमुहूर्त. प्रत्येक राजकुमार आमच्या राजदरबारी येण्यासाठी तत्पर ठरेल. त्यांच्यासाठी रिक्त आसन आहेत. प्रत्येक राजकर्ता आपल्या योग्यतेप्रमाणे रिक्त आसनावर विराजमान होईल. स्वागतासाठी आम्ही त्यांची मार्ग प्रतीक्षा करत आहोत.
करण्यासाठी असेल तर आज होणार ते कुटिलाचा विवाह आणि त्याच कारणास्तव माझं येथं येणं झाले. मग विलंब न करता कुटिलाक्षास भाग नेणं हेच योग्य. नारायण नारायण नावाची लंकारी होय नारदमुनी. पाताळ वनातील सम्राट राजकर्ता कुटिलाक्ष आपल्या चरणाशी नतमस्तक होतोय. सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीची. मग सांगा मुनिवान, तुम्ही कथन केलेली ती गोष्ट दिलेली जबाबदारी होय, आज मी योग्यरित्या पार पाडतोय. निश्चितच पाहतोय. माझ्या चारीकडे. बहिणीच्या शुभविवाहात ज्या प्रकारे तयारी व्हायला होती हो, या प्रकारे जय्यत तयारी आम्ही केली आहे. प्रत्येक ठिकाणी आनंदाचा सण दिसू लागलाय. अशा प्रकारची तू तयारी केली कुठे कमतरता तर भासत नाही. नाही, अजिबात नाही. मग मुनिवर, हा. अतिथी आसनावर आपण विराजमान आहोत. अजूनही पाहुणे यायचे बाकी आहेत. त्यांचं स्वागत मला करायचं आहे. त्यांची वाट पाहिली. आहे, स्वागत आहे, विराजमान व्हा. लक्ष काय पाहतोय? वर येणे सुरू आपण कोण? अरे बाबा वळतात नाही. नाही, काय सांगतो? पाण्यावरून तर वाटतंय स्वयंवर पद्धतीने होणारा विवाह यासाठी आला. मग ह्या कळला ना तुका? पाहतोय खरं, पण हे काय रे? अरे बाबा काय काय सांगतो आहे? तुका? आमच्याकडे बाई नाही. मग बाई नाही म्हणते. बाई, अरे बाई नाही, पाण्याचे रे बाई. असं म्हणतोय. हा. डोक्का समजला, अशी डोक्का आहोत. हा, त्या काय झाला माहिती आहे? आम्ही कोणीतून पाणी नेतो, हा, त्या डोक्यात पाणी साठता. त्या कसा साठता माहिती आहे? ते तुला माहिती. अरे कचरो पत्तालो पडता हा, आणि काय जाता माहितीये, तो पुसता आणि आमचा फुगता. असं असेल. हा, बघ आता मी लग्नात गेलोय, बरं दिसतंय ना? लग्नाला आलायच खरा, हो. पण जरा हे आहे ना, हे तुझं हा, जरा कमी असतं प्रमाणात त्या तर. होताला लगीन झाला काय? लग्न झालं हा, की वाढतं, कमी नाही, होत माझा कमी नाही. होताला. मग मला सांग, हा, याचं ठीक चल, याचं चाललंय, बघ ह्याचा विषय काय? काय? अर्ध पांढरं अर्ध काळं. अरे अर्ध म्हातारू आणि अर्ध तरुण असा कसा तुला समजणार ना? अर्धा म्हातारा आणि अर्धा तरुण. बघ, चांगलंय. तुझी जी लग्नाची तयारी पाहतोय ना, जास्त उत्साहात मस्त आहे दिसतोय. ना, मस्त. बघ, उत्साहात दिसतोयस तू मला.
मंडळीनू लग्नात येवा सगळ्यांनी जेवण बिवान सगळं सांगलेला असा बाळा मामाक सांगलेला जेवण बनव समजला काय तेव्हा आणि चटणीक कुर्मा बनव चांगलं लगीन लागला का घरी यायचा बाळा मामा विचारायचा समजला काय तिची नावं तुम्ही घेतोय सुद्धा येवा आमचं हेच कर्तव्य आहे. होय होय येवा आठवणी येवा तू ज्या आता स्वयंवर पद्धतीला आलायस ना तो मीच लावून देणार आहे. काय म्हणत होय हो मग सगळं काही पाहतोय माझा तुझ्याकडे. होताला ना माझा होताला जास्त उत्साही नवरा दिसतोयस तू. काय सांगतलं हो माका कळला ना काय ते लगीन आता हा. राजाच्या बहिणीचाच ना होय हा मग ता कळला कसा कळला माहिता अरे असो तसो फिरावतोय काय माझी 2 रेडका आणि 1 म्हस हा अशी ही चराक घेऊन गेलं हा समजला ती चराक घेता घेता एक ना आजी गावली हा. वाटेत आजी सांगता काय माहिती हा काय ते अरे नातवा तू राजाच्या बहिणीचा लगीन हा तर तुका माहित ना अरे पण राजाच्या बहिणीचं लगीन आहे तर मी काय करतलं अरे तुझा लगीन होता ना तर राजाच्या बहिणीच्या लग्नात जा आणि त्याच्यावर करून टाक म्हणजे तू वर म्हणून इथे आलाय मग वर म्हणून आलाय अरे काय सांगतलं कळला तसाच गेले होय म्हटला ती म्हशी आणि ती रेडका तयार टाकलोय आजी एक सांगले वाईट एका गोट्यात नेऊन बांध तू मी म्हणता बाजारात गेलोय आणि या कंदील घेऊन इलं हे कशासाठी कंदील अरे कशासाठी अरे लगीला ना या कंदील असतो बाहेरच नेऊ नको या कंदिला मधून पत्नीला नेणार आहे. मग ह्या काय कसं बघ म्हणतोय? ह्या कंदील घेऊन मी बाहेरच नेतलोय ते पेटणार आहे का अरे पेटना नाही कसला कसला भगभगीत हा पेटताला फक्त दिसतंय ते. लगीनच माझा होऊन दे मग बघ सगळं काही मान्य आहे. हो येताना कुठे वाटेत पडलेलास का अरे या पडलं डोळ्याचं कारण काय अरे तो डोळो मारून 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 तो काळो पडलो कोणी मारलं? काय सांगतलं तुमका काय झालं ते इतके सांग. दिवस डोळ्यात मारित राहुलय हा. तो आता डोळा मारून काळो पडलो असं आहे. तो आता तरी डोळा मारून तो थांबा होय म्हणून भइलय काय म्हणतोय मग असं जर असेल तर यावेळी इथे तू थांबलेलाच बरा. कुठेला येणार आहे तिच्या वर प्रसंतीचा घेऊन ती जाणार निश्चितच. माझ्या तू इथे वांगडात थांबलेलाच हो बरं. गया बघा माझ्या वांगडात हो गया ते मी काही सांगू शकत नाही. बघा माझ्या वांगडात करा जे व्हायचंय ते होणार आहे हे हा. निश्चित आहे. होय ना होय. होत ना बरा होय बघतोय वाट वेळ लागतो काय हो तुम्ही तिथे बसून घ्या. हा ज्यावेळी तुमची वेळ येईल तुम्हाला सांगलं जाईल. बसून घ्या तिकडे. नाहीतर तसं राहते चांगलेले कुर्मा शिजत घातल्या नसतो ना तसा मग माका त्यांना सांगू गया तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडा मी माझी कर्तव्य पार पाडतो. होय होय मी बसतोय थांबतोय त्याला माझा लगीन हा कागद घेऊन जाऊ, कागद. या पाताळ भुवनापर्यंत येणे केले पण माझा मित्र कुटिलाक्ष याला हाक देणं योग्य. कोण मित्रा कुटिलाक्ष अरे वा! मृत्यू लोकातील माझा परममित्र देवव्रत ये किती आतुरतेने मी तुझी वाट पाहत होतो बस. हे वेद वेदांताचं तत्व आणि महत्व जाणून सज्जनांचा हवा दुर्जनांचा स्थान याकरिता त्रैलोक्यात भ्रमण वृत्ती करणारा हे थोर ब्रह्मवृंदा हा राजकर्ता हे व्रत सादरणीय प्रणाम करतो. सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. मित्रा तुझं निमंत्रण मिळालं आणि म्हणूनच या ठिकाणी येणं केलंय. अरे वेड्या ते निमंत्रण नव्हतं तर त्या आग्रहाचं निमंत्रण होतं आणि त्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन या पाताळ भवनाच्या राज दरबारापर्यंत तू आलायस. धन्य झालो मी. ये अतिथी आसनावर विराजमान हो मित्रा. ये स्वागत आहे तुझं. आहे हे तर राजकर्त्याचं आसन आहे. अरे लग्ना केलंय लग्न काय सांगतो
माझा उसा लगीन हा ना. बसा बसा, माझा होत चालला ना. लक्ष यावेळी चारही बाजूला पाहतोय वरांची उपस्थिती दिसते. मग यावेळी तिला बोलवलेलंच बरं. धन्यवाद. आपल्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचं आम्ही पालन करतो. येणार आहे. मग तुमची तिकडे लांब. इच्छा आहे या स्वयंवरात माझी कुठीला यावी. कोण न कुठले लवकर बोलव असं. स्वयंवराची योग्य रित्या तयारी आम्ही केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित हो. इथं आले खरे, पण चारी बाजूला पाहते आज हा सोयरान मंडप कसा खच्च भरलाय आणि देशोदेशीचे राजकर्ते उपस्थित झाले. पण पहा, केवळ माझ्या मनाच्या समाधानासाठी, केवळ माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा दादा तत्पर झाला आणि तीच आज इच्छा माझी पूर्ण होते. माझी सुद्धा माझी. तुझी वेळ आली की बोलवणार मी. माझ्याच मागणा. आहे आशीर्वाद आहे. तू जरा लांबच हे, काय नाही. तिले लांबच राहिलेलं बरं आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी घडली गेली. मग होऊ दे सुरुवात. आज या ठिकाणी माझं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर संसारात पदार्पण मी करणार आहे. आणि याच्यासाठी हे माझ्या कुलदेवी, आज तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी हवाय. जो संसार थाटण्यासाठी मी जाणार आहे या संसारात तुझा आशीर्वाद असावा, तुझा आशीर्वाद असावा, तुझा आशीर्वाद असावा. स्वयंवराचा मंडप सजला. बघूया. मंडप सजला. आज दिवस काय म्हणावं याला? अरे, तुझा अर्धचंद्रावरती समजेल रे. अरे, काय करतोय? तुझं वाटोळं झालं आणि काय करतोय? आलं, संपलं. तुझं वाटोळं व्हायचं थांबलं रे. हे, मंगलमय आशीर्वाद आहे. हा, हे आपलं नातं आता अधिक गोड झालंय. हे मित्रा, दैव माझा आशीर्वाद. हिरा. मित्रा, आजपर्यंत आपण एकमेकाचे जिवलग मित्र होतो. पण या विवाहानंतर आजपासून तू माझा भाऊजी आणि मी तुझा मिळवणा बनलो. पण मित्रा, या पुढे अन्य कोणतेही एवढं काही पंचपक्वान्न बनवून घेत ना. मला फक्त त्या गावात हवा एक शब्द, एक वचन
वचनाच्या पूर्ततेसाठी हा राजा केव्हाही तत्पर आहे. मग ऐक राजा, हा. माझ्या जीवनात माझ्या बहिणीच्या आयुष्यात कधी दुःख आलं नाही. तर हाताच्या बोटाप्रमाणे प्रत्येक क्षणाला तिला मी जपलं. आज ती तुझी पत्नी म्हणून, आज तिने वर म्हणून तुझा स्वीकार केला. असं जरी असलं तरी भावी आयुष्यात प्रत्येक क्षणाला माझ्या बहिणीला सुख आणि सुखच मिळावा ही एकच इच्छा माझी आहे. मित्रा, अरे चिंता मुळीच करू नको. आज तुझ्या भगिनीला म्हणजे माझ्या पत्नीला, अरे तू जो प्रेम केलंयस ना त्याच्या शतपटीनं प्रेम मी माझ्या पत्नीवर करणार आहे. तेव्हा निश्चिंत होऊन निश्चिंत राहा. भाऊजीनू, हा? नमस्कार भाऊ. भाऊजी बायको नाही ती नाही, पण आता भय तरी. बरोबर आहे. भाऊजीनू, हा. तुला सांगतोय, काय ते? आता काय माझा झाला नाही, हा. माझा होत आला. पण मी काय केलंय माहिती हा. मी करणारच असतोय, पण तुमचा नाही जाऊचा म्हणून म्हटला लाव ठेवलं. बरं. पण आता तुमका सांगतोय, काय ते? आता ती बायको म्हटलंय की आता बहीण झाली माझी, हा. आता तुम्ही झालं माझे भाऊजी. बरोबर आहे. तर भाऊजींका सांगतोय हा. त्या बहिणीक हात लावू हा? नको. अरे हे कसं? हे काय म्हणतोयस तू? अरे तसा नाही, मग मार बिरशाल म्हणून सांगतो. अरे हिला कशाला कोण मारेल? ही माझी धर्मपत्नी हा आहे. तुझा माझा मत होता, हा. मार्शल म्हणून. म्हणजे भावाच्या अधिकारानं सांगतोयस हा. की आपल्या बहिणीला इजा पोचू नको. हा. ठीक आहे. आता मी सांगते. हा. आता या ठिकाणी बंधू भगिनीचं नातं झालंय. हो. या ठिकाणी ज्या अपेक्षेने तुम्ही आला होता ती इच्छा तशीच राहिली. काय करू? पण तरी सुद्धा हा. ही भगिनी तुम्हाला मिळाली, तुमची बहीण झाली. हा. आज या बहिणीची विनवणी आहे, लग्नाला आलात हा. जेवून पोटभर जावा. रिकामी जाऊ नका, नाही, नाही. पोटभर जेवा. तसे आमच्यात जेवणारे खूप कृष्णा जाधव सरपंच आणि धामाने घेऊन येतो. एक सांगू तुम्हाला, हो 10 काय असे 50 जरी आणलात ना तरी आमच्या राज्यात भोजन पुष्कळ आणि आहे. आमच्या गावात सांगितलं तर अशी माणसं एकतली जेव माहिती आहे. ऐकता म्हणतात छट्टी कव करून दम करून आणि बाळाबाबा करून दम करू. पण आता केला ना आता सरताला समजला. पण तुमचा लगीन म्हणून मी आनंदात तुमचा त्यांचा जेव घाल. आणि तुम्ही पण पोटभर हो जेवा. हो काय हे करू नको. भाऊजी आपली भाऊजी असणार भाऊजी सांभाळा. होय होय. प्रिय होता. चिंता मुळीच करू नको. नक्की. या आनंदाने या. तर बरं होईल. कधीतरी नका बोलवा. आठवण काढा. या महोदय, या. या महोदय. आला व्यवस्थित. मी आता सर्व काही व्यवस्थित झालं. हो. अन्न ग्रहण करून जावं. नाही, नाही, धावाचं पैसे जेवायचं आहे. कुठे जाऊ नका. आज लक्ष ठेवते नाही. अन्न ग्रहण करून ठेवा. अरे ह्या कंदील कशा बांधलेल्या राजाने माहिती आहे. म्हटलं बायकोक म्हणत्या कंदीलातून घेऊन जातले दाखवय त्या कंदील आता असा आता मी जातोय हा कंदील पेटतोय. काय फक्त पेटतंय, फक्त कसा या कंदीलाचं काही नाही. कंदील झालाय ना, एवढा पुरा आहे. आता माझा कंदील झाला. आता ह्या कंदील दोन चालतोय. चला, येतोय. चला, हो. या महोदय. दादा, लग्न तर झालंय. आता संसारात पदार्पण करण्यासाठी तुमची लाडकी भगिनी जाते. तिला आशीर्वाद द्या. स्त्री म्हटली की प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा क्षण येतो. काही क्षण दुःखाचे तर काही क्षण सुखाचे. बरोबर आहे. पण माझ्या मित्रानं अर्थात या वेळेला झालेल्या भावगीनं मला शब्द दिलाय, प्रत्येक क्षणाला व तुला सुख दे. यावर माझा पूर्णतः विश्वास आहे. मी सुद्धा माझी इच्छा पूर्ण करणार आहे. या या. हे बाळ, हे.
त्रैलोक्यात भ्रमंती करावी म्हणूनच यावेळी माझ्याकडे पार पाडण्यासाठी धिक्कार, धिक्कार आणि धिक्कार. तुझ्यासारख्या नीतिभ्रष्ट राजकर्त्याचा धिक्कार. हे मित्र, असं झालं तरी काय? कुणाचा धिक्कार करतोय? एकच ज्यानं दानवकुळाचा संहार करण्याचा प्रयत्न केला, त्याच मानवाच्या कंठी तुझ्या भगिनीनं प्रेम माला अर्पण केली आणि ते तुला मान्य आहे म्हणूनच तुझा धिक्कार. अरे वेड्या, ती माझी भगिनी होती. माझ्या भगिनीने कुणाशी विवाह करावा हा प्रश्न माझा होता. त्यात तुझा काय संबंध? असेल तुझा प्रश्न, पण हे दानव कुळातील एक दानव असताना त्या दानवाचा अपमान करून तुझ्या भगिनीनं त्या मानवाच्या कंठी प्रेममाला अर्पण केली. यासाठी तुझा अधिकार केलाय. अरे जे घडलं ते भूतकाळात घडलं. त्याचा या वर्तमान काळात मला स्मरण करायचं नव्हतं, म्हणून प्रत्येक गोष्टीचा विसर पाडला. कारण माझ्या भगिनीचं सुख ते माझं सुख याचाच विचार मी करत होतो. म्हणूनच आज माझ्या भगिनीचा विवाह संपन्न झालाय. भगिनीचा विवाह संपन्न केला, पण ज्यानं दानवाचा संहार करण्याचा प्रयत्न केला, त्याच राजकर्त्यानं तुझ्या भगिनीला प्रेमाला अर्पण केली. म्हणूनच नीतिभ्रष्टाच्या राजकर्त्याचा शेवट केलेला योग्य. आजपर्यंत मी तुला विचार केला, पण आज तुझ्या मागे काढलेला तुझ्या मनात एक संशय निर्माण होतोय, एक स्वार्थी भावना निर्माण होते. आणि ती स्वार्थी भावना कोणती असेल तर हे राज्य सिंहासन. आजपर्यंत पाताळ भवनाच्या राज्य सिंहासनावर मी विराजमान झालो. ती इच्छा तुझ्या मनात प्रगट झाली आहे आणि याच कप्ताने पापी नजरेने तू माझ्या राज्य सिंहासनावर पाहतोय, पण इच्छा तुझी कधी पूर्ण होणार नाही. राजा तेच सांगतोय, तुझ्यासारखा नीतिभ्रष्ट राजकर्त्याचा विचार दानव करत असेल तर त्याचा शेवट केलेला योग्य. ठीक आहे, आजपर्यंत मैत्रीचं नातं पाहिलं, यापुढे वैराचं नातं पाशील हे मात्र लक्षात ठेव. मैत्रीचं नातं केव्हाच तुटलं, आता होत रक्तवैरी. याची भूमिका करणारा नवऱ्याची भूमिका करणारा संतोष आवडकर